नमस्कार मंडळी. तर आता इथे लालबागचा राजा येणार आहे, तर त्याच्यासाठी आता इथे हार बांधत आहेत. फुलांचे हार आणि पैशांचे हार बांधले जातात. इथे गिरगावमध्ये आपण आहोत आता. आणि अशा प्रकारे ह्या बिल्डिंगच्या थर्ड फ्लोअरवरून त्या बिल्डिंगच्या थर्ड फ्लोअरवरती रस्सी टाकून त्याला मग हार बांधून त्याला वर खेचलं जातं. पैशांचे हार आहेत, तुम्ही पाहू शकतात. पैशांचा हार आहे, त्याच्या खाली ते गजमुख त्यांनी लावलेलं आहे आणि लाइटिंग केलेली आहे त्याला. थोड्याच वेळात बाप्पा येतील. आता आम्हाला समजलं इथे की थोडं मागेच आहेत आता गणपती बाप्पा, लालबागचे राजा. तर ते आता थोड्याच वेळात इथे पोचतील, म्हणून आपण बांधून घेतोय. रात्रभर जागून आम्ही इथे लालबागच्या राजाची वाट बघत असतो. सगळे गणपती एक एक करून जात असतात. तर हार बांधून झालेले आहेत आणि आता जे तुम्हाला मागे गणपती दिसतोय तर ते एक एक करून आता जे बाकी राहिलेत ते गणपती जात आहेत. आणि मग लालबागचा राजा आला की मग हे मध्ये घेणार हार आता बाजूला करून ठेवलेले. आता आपला उमरखडीचा बाप्पा आला आणि उमरखडीच्या बाप्पाची सगळी क्राऊड आहे आणि आता ते पुढे पुढे चाललं. आणि उमरखडीचा बाप्पा गेला की त्याच्या मागेच आपला लालबागचा राजा आहे. आणि जेव्हा येणार तेव्हा हारमध्ये उमरखडीच्या बाप्पाच्या मागेच लालबागचा क्राऊड पूर्ण पाहू शकता. सगळे लोक आनंद घेत आहेत. हिरवी फुले हिरवी पाने पिवली फुले येतात गुंफला तुला फुले. उमरखडीचा बाप्पा चाललाय आता आणि मागेच लालबागचा राजा आहे. सकाळचे 5:45 वाजलेत मित्रांनो. सकाळचे 5:45. रात्री म्हणजे लास्ट ते दुपारपासून सगळे लोक इथे बसले आहेत. इथे हार तुटला मित्रांनो रस्त्याने, तर बांधतील त्याला परत खाली घेऊन थोड्याच वेळ. आता मागून लालबागचा क्राऊड येत आहे मित्रांनो. बाप्पा दिसत असतील तुम्हाला आता. जर तुम्ही लांब असं झूम करून बघाल तर तुम्हाला दिसतील.
लालबागच्या राजाचा पूर्ण क्राऊड आलेला आहे आणि बाप्पासुद्धा दिसत आहेत आपल्याला आता. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटत आहे ते नक्की सांगा आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला असेच आपल्या महाराष्ट्रातले, इंडियामधले नवनवीन फेस्टिवल्स रिलेटेड माहिती वगैरे सगळं मी देत राहीन. तर मंडळी आपला बाप्पा येत आहे. पुढे पुढे क्राऊड खूप असल्यामुळे रथ खूप हळूहळू पुढे सरकत आहे. थोड्याच वेळात आपल्याला बाप्पाचे दर्शन होतील. पाहू शकता दुसऱ्या बिल्डिंगमध्ये सुद्धा माणसं आहेत. आता सगळेजण दर्शन घ्यायला आले बाप्पाच्या बाहेर. तुम्ही बघू शकता मंडळी, तिकडे बाप्पाच्या जवळ कोणाला जाता येत नाही, तरी पण जो खाली पब्लिक आहे तो बाप्पाच्या रथाचा आणि बाप्पाचे चरण स्पर्श करण्यासाठी गर्दी करत आहे.